ना. तर यस आपण या ठिकाणी कोणता पॉईंट स्टार्ट केलाय, पहिला पॉईंट चॅप्टरचा. आणि पहिला पॉईंट चॅप्टरचा कोणता आहे, प्रोडक्शन नंतर है ना. द व्हेरी फर्स्ट पॉइंट दॅट इज ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीम. तुम्ही सर्वांनी डायग्राम काढली आहे बरोबर, ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीमची है ना. इथे दाखवलाय ऑर्गन, कोणता ऑर्गन आहे हा, पेअर ऑफ किडनी. आपल्याला पेअर ऑफ किडनी स्टार्ट करायचं डिस्कशन, इम्पॉर्टंट ऑर्गन आहे बरोबर, ते आपण स्टार्ट केलंय. आज आपण इंटरनल स्ट्रक्चर बघू किडनी. जनरल पॉइंट्स आपण बघितले होते, इंटरनल स्ट्रक्चर आणि बाकीचे ऑर्गन्स जे आहेत है ना, तर ते आपण स्टडी करू. नंतर इथे काय आहे, एक दुसरा ऑर्गन आहे, कोणता ऑर्गन आहे हा, युरेटर. नंतर कोणता आहे, ब्लॅडर. आणि नंतर लास्टला कोणता आहे, कोणता आहे, इट इज युरेथ्रा बरोबर. तर यस आपण हे डिटेल मध्ये आता अंडरस्टँड करू, ऑल दिस ऑर्गन्स आर देअर. सो लेट अस बिगिन, लेट अस स्टडी है ना. या ठिकाणी ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीम बरोबर, ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीम आपण स्टार्ट करू. सर्वात पहिले आपण बघणार आहे पेअर ऑफ किडनी. पेअर ऑफ किडनी यस आपण या ठिकाणी बघितलं होतं. व्हॉट इज कलर, किडनीचा कलर काय आहे, डार्क रेड. झालंय तुम्हाला सांगायचंय, वाय द कलर इज रेड, बिकॉज देर इज मोर ब्लड इन टू द किडनी है ना. ब्लड कोणत्या कलरचा आहे, रेड. मी सांगितलं होतं ब्लड का बरं रेड असतं, आरबीसी मुळे. आरबीसी का बरं रेड असतं, हिमोग्लोबिन मुळे. हिमोग्लोबिन का बरं रेड असतं, आयन मुळे. आयन का बरं रेड असतं, ऑक्सिजन है ना. जेव्हा रस्टिंग होतं, जेव्हा या ठिकाणी रिएक्शन होते कोणाची, आयनची ऑक्सिजन सोबत, तेव्हा त्याचा कलर कसा होऊन जातो, लाल रेड. आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन रेड, त्याच्यामुळे आरबीसी रेड, त्याच्यामुळे ब्लड रेड, त्याच्यामुळे किडनी रेड. जेवढे पण इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, ब्रेन, किडनी, हार्ट, लिव्हर, सगळे कोणत्या कलरचे, डार्क रेड, चॉकलेटी. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि सेम रिझन पुढे आपण या ठिकाणी बघितलं होतं, शेप कोणता येईल, शेप बीन शेप. किडनीचा शेप काय, बीन शेप है ना. किडनीचा शेप या ठिकाणी कडधान्याच्या आकाराचा आहे बरोबर, बीन शेप आहे. बीन म्हणजे कडधान्य आहे बरोबर, कडधान्याच्या आकाराचा आहे, बीन शेपचा. आपण पुढे बघितलं होतं, यस लोकेशन. लोकेशन काय किडनीचं, किडनी आर प्रेझेंट ऑन बोथ साइड, आयदर साइड ऑफ वर्टिब्रल कॉलम. काय लोकेशन आहे, T12 to L3. काय लोकेशन आहे, T12 to L3, T12 to L3. 12th thoracic vertebrae to third lumbar vertebrae है ना. 12th thoracic vertebrae to yes third lumbar vertebrae, that is the location on both side. दोन आहे, पेअर ऑफ किडनी आहे बरोबर. तुमच्या समोर इमॅजिन करण्याची गरज नाही, पाठीमागच्या साईडला आहे बरोबर. किडनी इज रेट्रोपेरिटोनियल. किडनी कसा आहे, रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन आहे, रेट्रोपेरिटोनियल. वाय किडनी इज कॉल्ड एज रेट्रोपेरिटोनियल, किडनीला रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन असं का म्हणतो आपण, बिकॉज बिकॉज पेरिटोनियल कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन द कोणत्या साईडला, डॉर्सल का वेंट्रल, वेंट्रल साइड बरोबर. पेरिटोनियल कॅव्हिटी कुठे प्रेझेंट आहे, वेंट्रल साइडला. आणि म्हणून आपण काय म्हणतोय, किडनी इज रेट्रोपेरिटोनियल. क्लिअर आहे सर्वांना बरोबर. पुढे नेक्स्ट, राईट किडनी. राईट किडनी ही कोणती आहे, राईट किडनी ही कोणती आहे, लेफ्ट किडनी. राईट किडनी इज लोअर देन लेफ्ट किडनी. वाय, ड्यू टू द ह्यूज ऑर्गन लिव्हर बरोबर, विच इज प्रेझेंट ऑन राईट किडनी. राईट किडनीच्या वरती एक मोठा ऑर्गन आहे बरोबर, लिव्हर. आणि त्याच्यामुळे किडनी थोडी त्याला जागा देण्यासाठी खाली सरकली आहे बरोबर, खाली सरकली. आणि म्हणून आपण काय म्हणतोय, राईट किडनी इज लोअर ड्यू टू ह्यूज लिव्हर है ना, यकृत बरोबर. क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे पुढे आपण काय म्हणतोय, डायमेन्शन, साईज. शेप समजला, कलर समजला, साईज काय किडनीची, किडनीची साईज काय आहे, 10/5/4 सेंटीमीटर. लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर. विड्थ किती आहे, 5 सेंटीमीटर. थिकनेस किती आहे, 4 सेंटीमीटर. सो 10/5/4 है ना, किडनीची साईज आहे. आणि वेट आपण बघितलं होतं, किडनीचं वेट किती आहे, 120 ते 170 ग्राम. 120 ते 170 ग्राम है ना. मेल्स मध्ये थोडं वेगळं आहे वेट है ना. यस फिमेल्स मध्ये किती आहे, 135 ग्रॅम ऍव्हरेज. आणि मेल्स मध्ये किती आहे ऍव्हरेज, 150. पण रेंज किती आहे मग, रेंज आपण बघितली 120 ते 170 ग्रॅम अडल्ट मध्ये बरोबर. तर हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरला अंडरस्टँड केलेलं होतं. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी है ना. आता किडनी इंटरनल स्ट्रक्चर आपण झूम करू किडनीला. अरे मॉडेल आणायचं राहिलं किडनीचं है ना, 1 मिनिट मी मॉडेल घेऊन येतो फक्त किडनी.
ओके. सो आपल्याला काय करायचंय, किडनीचं स्ट्रक्चर समजून घ्यायचंय है ना. आपण बघू. यस, दिस इज द किडनी. ही किडनी आहे आणि किडनीच्या वरती आपल्याला कॅप ऑफ किडनी दिसतंय. दिस द कॅप ऑफ किडनी. तुम्ही सांगितलं होतं काल कोणती ग्लँड असते ही. यस, या ठिकाणी ऍड्रिनल महत्वाची ग्लँड आहे. पण याला आपण थोडं साईडला ठेवू. आपण काय अंडरस्टँड करू किडनीचं स्ट्रक्चर. बरोबर. आपण काय म्हटलं होतं काल, किडनीवर एक कवरिंग असते है ना. तर ही आउटर कवरिंग आहे किडनीची. कोणती कवरिंग आहे. रिनल कॅप्सूल. बरोबर, रिनल कॅप्सूल. आणि एक शेप कसा असतो, एक शेप कसा असतो किडनीचा, बायकॉन्व्हेक्स, बहिर्वक्र. आणि दुसरा शेप कोणता असतो, बाय कॉन्केव्ह, अंतर्वक्र. समजलं. एका एंडला बाय कॉन्व्हेक्स आहे, एका एंडला कॉन्केव्ह आहे. आणि यस, कॉन्केव्ह साईडला एक नॉच आहे, एक खाच आहे. त्याला आपण काय म्हटलं होतं, हायलम. त्याला आपण काय म्हटलं होतं, हायलम. आणि हायलम मधून आपण बघतो एक रेड कलरची ब्लड वेसल आतमध्ये चालली. ही कोणती आहे, रिनल आर्टरी. आणि इथून एक ब्ल्यू कलरची बाहेर येते. ही कोणती आहे, रिनल वेन. अजून काय बाहेर येतं, येलो कलरचं स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड एज युरेटर है ना. युरेटर बाहेर येतोय. तर हा जो पॉइंट आहे हायलम आहे है ना. आपण आता आज आपल्याला काय स्टडी करायचं, या किडनीला कट करायचं. बरोबर, या किडनीला आपण कट करू है ना. असं कट नाही करायचं आपल्याला. आपल्याला कसं कट करायचं, उभा छेद है ना, व्हर्टिकल लॉंगिट्युडनल सेक्शन. आणि जेव्हा आपण किडनीला कट करतो, आतमध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत तर ते आपल्याला समजून घ्या. बरोबर. तर आतमध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत कोणते कोणते आपण बघू शकतो. इथे लाईट या ठिकाणी काय आहे, पिंक कलर आहे. हा लाईट पिंक कलर आहे. तर हा कोणता पार्ट आहे, कॉर्टेक्स. कॉर्टेक्स है ना. तर दोन पार्ट आहे किडनीचे, कॉर्टेक्स आणि आतमधला भाग कोणता, मेडुला. एक या ठिकाणी कोणता आहे, कॉर्टेक्स. आणि आतमधला भाग कोणता असतो, मेडुला. प्रत्येक ऑर्गनला बाहेरचा भाग कोणता असतो, कॉर्टेक्स. आतमधला भाग कोणता असतो, मेडुला. आता इथे आपण बघतोय डार्क रेड कलर आहे, हा पार्ट आहे मेडुला. मेड्युलरी पिरामिड्स. याला आपण काय म्हटलं, मेड्युलरी पिरामिड्स. तुम्ही डायग्राम काढली आहे सर्वात तर लगेच समजून जाईल तुम्हाला. आता मेड्युलरी पिरामिड्स मध्ये अशा रेषा रेषा दिसतात तुम्हाला. बरोबर. या ज्या रेषा रेषा आहे या कशाच्या, कलेक्टिंग डक्टच्या. या कशा आहे, कलेक्टिंग डक्टच्या. तर नेफ्रॉन है ना, नेफ्रॉन इज द बेसिक युनिट. आपला पुढचा पॉईंट आहे नेफ्रॉन है ना. तर खूप सारे नेफ्रॉन जॉईंट होतात आणि कोणतं स्ट्रक्चर बनतं, कलेक्टिंग डक्ट. आणि कलेक्टिंग डक्ट या ठिकाणी ओपन होईल कुठे, मेड्युलरी पिरामिड्स मध्ये. हा जो भाग आहे याला आपण म्हणतोय व्हाईट व्हाईट भाग, हा कोणता आहे, पॅपिला. रिनल पॅपिला. रिनल पॅपिला मध्ये ओपन होईल है ना. रिनल पॅपिला पुढे या ठिकाणी काय तयार करेल, मायनर कॅलिक्स. आणि मायनर कॅलिक्स पुढे काय तयार करेल, मेजर कॅलिक्स. आणि मेजर कॅलिक्स फायनली येलो शेप स्ट्रक्चर तयार करतोय. येलो शेप स्ट्रक्चर कोणता आहे, पेल्विस. रिनल पेल्विस. आणि या पेल्विस मधून हा येलो कलरचा पार्ट बाहेर पडतोय, युरेटर. तर दिस इज द फ्लो ऑफ युरिन. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, फ्लो ऑफ युरिन पण समजून घ्यायचं आहे आणि किडनीचं स्ट्रक्चर पण समजून. दॅट इज अवर एम है ना. तर यस, आपण या ठिकाणी हे सर्व इंटरनल पार्ट्स है ना किडनीचे अंडरस्टँड करतोय. बघू शकतोय तुम्ही ड्रॉप पण केलंय. आता आपण थेरॉटिकली ते स्टडी करू आणि मग नंतर तुम्हाला एकदम इझी होतोय. क्लिअर आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी किडनी. बोलत चला पटापट. यस, किडनी आपण या ठिकाणी बघतोय सराउंडेड बाय प्रोटेक्टिव्ह टफ फायब्रस लेअर. बरोबर. किडनीची जी आउट लेअर आहे, टफ फायब्रस लेअर, इथे बघतोय आपण रेड मध्ये. रेड मध्ये एक टफ फायब्रस लेअर आहे, बिलकुल आउटर लेअर आहे. तर त्याला काय म्हणायचं, यस काय म्हणू आपण त्याला, रिनल कॅप्सूल. पहिला पॉईंट या ठिकाणी ध्यानात ठेवा. पहिला पॉईंट कोणता आहे, रिनल कॅप्सूल. कलर चेंज करतोय. बरोबर. यस, आउटर टफ फायब्रस लेअर रेड मध्ये दाखवतोय मी. तर ही जी आउटर टफ फायब्रस लेअर आहे याला आपण काय नाव दिलं, सराउंडिंग लेअर, प्रोटेक्टिव्ह लेअर, जी की किडनीचं प्रोटेक्शन करेल. किडनीवर कोणताही आघात झाला तर तो सहन करून घेईल. इंटरनल पार्ट्सवर तो आघात जाऊ देणार नाही, डॅमेज होणार नाही. बरोबर. आतमध्ये किडनीला. तर हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, रिनल कॅप्सूल. तर पहिला पॉइंट कोणता आहे, रिनल कॅप्सूल. सगळ्यांना समजलं. व्हॉट इज रिनल कॅप्सूल. इट इज आउटर मोस्ट लेअर ऑफ किडनी, प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ किडनी, टफ फायब्रस लेअर, आउटर मोस्ट लेअर ऑफ किडनी. त्याला काय म्हणायचं, रिनल कॅप्सूल. क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे नेक्स्ट आपण या ठिकाणी स्टडी केलं होतं. यस है ना. आउटर सरफेस किडनीचा कसा आहे, कॉन्व्हेक्स. हा आउटर सरफेस आहे, हा कसा आहे, कॉन्व्हेक्स. आणि हा इनर सरफेस आहे, हा कसा आहे, कॉन्केव्ह. कॉन्केव्ह साईडला, यस, जो कॉन्केव्ह सरफेस आहे तर कॉन्केव्ह साईडला या ठिकाणी काय आहे ना, नॉच आहे, खाच आहे. या नॉचला आपण काय म्हणतोय, हायलम. याला आपण काय नाव देतोय, हायलम. बरोबर. सो इनर कॉन्केव्ह सरफेस हॅज अ डीप नॉच कॉल्ड ॲज.
समजताय का? ओपनिंग नाहीये, ओपनिंग नाहीये, पण एक नॉच आहे. नॉच म्हणजे थोडा भाग आतमध्ये गेलेला आहे. हा जो आतमध्ये गेलेला भाग आहे नॉच आहे, याला आपण काय म्हणतोय? हायलम. कोणत्या साईडला आहे? कॉन्केव का कॉन्वेक्स? कोणत्या साईडला आहे? व्हेरी गुड. कोणत्या साईडला आहे? कॉन्केव. बरोबर, कॉन्केव साईडला नॉच आहे, त्याला आपण म्हटलं हायलम. आता हायलम मधून काय एंटर करेल? दोन गोष्टी एंटर करतात, दोन गोष्टी एक्झिट करतील. एंटर काय करेल आणि एक्झिट काय करेल? एंटर काय करेल? यस बोला. पहिले कोण एंटर करेल? ही रेड कलरची ब्लड वेसल कोणती आहे? रिनल आर्टरी. क्लिअर आहे? काय एंटर करेल? रिनल आर्टरी. आणि अजून काय एंटर करेल? नर्स. क्लिअर है ना? नर्स, न्यूरॉन्स है ना, नर्वस सिस्टीम. बरोबर, तर या दोन गोष्टी एंटर करतील हायलम मधून किडनीच्या आतमध्ये, आणि दोन गोष्टी एक्झिट करतील. कोण एक्झिट करेल? तर एक ब्ल्यू कलरची ब्लड वेसल आहे, कोणती आहे ही? रिनल. रिनल म्हणजे किडनी, रिनल वेन, किडनीतून बाहेर येणारी ब्लड वेसल है ना, कोणती आहे? वेन. वेन मध्ये कोणतं ब्लड असतं? डीऑक्सिजनेटेड. आर्टरी मध्ये कोणतं ब्लड असतं? ऑक्सिजनेटेड. चांगलं रक्त, प्युअर रक्त है ना, किडनी मध्ये घेऊन जाईल रिनल आर्टरी. आणि मग खराब रक्त, बरोबर, या ठिकाणी कोण बाहेर घेऊन येईल? रिनल वेन. अजून कोण बाहेर येईल इथून? येलो कलर स्ट्रक्चर कोणता आहे हा? युरेटर. तर एंट्री आणि एक्झिट या ठिकाणी कशातून होणार आहे? हायलम मधून. क्लिअर? दोन गोष्टी आतमध्ये जातील, रिनल आर्टरी आणि नर्स. दोन गोष्टी बाहेर येतील, रिनल वेन आणि युरेटर. व्हेरी गुड, है ना? सगळ्यांना समजतंय? पुढे. बरोबर, यस. आपण आता या ठिकाणी अंडरस्टँड करू. यस, नेक्स्ट पार्ट आहे युरेटर, पण युरेटरच्या आधी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे इंटरनल स्ट्रक्चर. द लॉंगिट्युडनल सेक्शन ऑफ ह्युमन किडनी शो टू डिस्टिंक्ट रिजन. जेव्हा आपण लॉंगिट्युडनल सेक्शन घेतो, व्हर्टिकल सेक्शन घेतो है ना, एलएस ऑफ किडनी, तेव्हा आपल्याला दोन डिस्टिंक्ट रिजन दिसतील. एक लाईट कलर रिजन आहे, यस, लाईट कलर रिजन आहे. आणि हा जो लाईट कलर रिजन आहे, हा जो बाहेरचा भाग आहे, याला आपण काय म्हणतोय? बोलत चला. कॉर्टेक्स. क्लिअर? आणि जो इनर रिजन आहे, इनर रिजन आहे, बरोबर, जो डार्क रेड आहे, इनर रिजन, यस, हा इनर रिजन, याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? मेडुला. तर या स्लाइडवर आपल्याला काय समजलं? किडनीचे इंटरनल स्ट्रक्चर मध्ये, लॉंगिट्युडनल सेक्शन मध्ये दोन भाग पडतात. एक बाहेरचा भाग, बाहेरचा भाग कोणता आहे? कॉर्टेक्स. आणि एक आतमधला भाग, इनर, इनर पार्ट ऑफ द किडनी, यस, त्याला काय म्हणणार आहे आपण? मेडुला. क्लिअर? पुढे नेक्स्ट. बरोबर, आउटर पार्ट इज कॉल्ड एज कॉर्टेक्स, इनर पार्ट इज कॉल्ड एज मेडुला, है ना? नेक्स्ट. मेडुला इज डिवाइडेड इनटू मल्टिपल कोन शेप मासेस ऑफ टिश्यू कॉल्ड एज रिनल पिरामिड. आता हा जो मेडुला आहे, याला आपण या ठिकाणी कोन शेप स्ट्रक्चर मध्ये, ट्रँग्युलर सेक्शन मध्ये डिवाइड करतोय, कोन शेप स्ट्रक्चर मध्ये. बरोबर, कोन शेप स्ट्रक्चर मध्ये डिवाइड करतोय. आणि या ज्या कोन शेप स्ट्रक्चरला आपण नाव देतो मेड्युलरी पिरॅमिड. मेड्युलरी पिरॅमिड कमीत कमी किती असतात? त्याची रेंज आहे 6, जास्तीत जास्त किती असू शकतात? 14, 6 to 14. तर मेडुला इज गेट डिवायडेड इंटू व्हॉट? द व्हेरियस पार्ट्स, है ना, या ठिकाणी कोनिकल सेक्शन, ट्रँग्युलर सेक्शन. आणि या कोनिकल पार्ट्सला, ट्रँग्युलर सेक्शनला आपण काय नाव देतो? मेड्युलरी पिरॅमिड. पिरॅमिड सारखे. पिरॅमिड कसं असतं? पिरॅमिड, पिरॅमिड कसं असतं है ना? यस, बॉटमला मोठे आणि नंतर है ना अपेक्सला लहान लहान होत जातात, है ना? गिझाचे पिरॅमिड, इजिप्तचे पिरॅमिड ऐकलं असेल तुम्ही. आता इथे पण आपण या ठिकाणी बघतोय, हा काय ब्रॉड पार्ट आहे, म्हणजे हा काय झाला? बेस. हा काय झाला? बेस. आणि हा ट्रँग्युलर पार्ट या ठिकाणी नॅरो होत जातो, टॅपर करतो. हा पार्ट कोणता आहे? अपेक्स. हा पार्ट कोणता आहे? अपेक्स. तर कमीत कमी 6, जास्तीत जास्त 14 काय असतील? मेडुलरी पिरॅमिड. काय समजलं या स्लाइडवर आपल्याला? मेडुला जो इनर पार्ट आहे किडनीचा, त्याला आपण डिवाइड केलंय है ना, ट्रँग्युलर सेक्शन मध्ये, कोनिकल सेक्शन मध्ये. आणि त्याला आपण नाव देतो, काय नाव देतो? मेडुलरी पिरॅमिड, रेनल पिरॅमिड. रिनल पिरॅमिड म्हणा किंवा मेडुलरी पिरॅमिड म्हणा, है ना? जो ब्रॉड पार्ट आहे त्याला म्हणतो आपण बेस, आणि जो नॅरो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? अपेक्स, है ना? बेस कॉर्टेक्सच्या साईडला आहे, अपेक्स है ना या ठिकाणी कोणत्या साईडला आहे? येलो कलर स्ट्रक्चर, पेल्विस, पेल्विसच्या साईडला. क्लिअर? सगळ्यांना समजतंय? आता पुढे नेक्स्ट.
नेक्स्ट आपण काय म्हणतोय, एक महत्वाचा पॉइंट आहे. आता हे जे मेडुलरी पिरामिड ओपन होतात, हे जे यस या ठिकाणी मेडुलरी पिरामिड है ना, यांचा जो अपेक्स है ना, हे जे मेडुलरी पिरामिड आहे यांचा जो अपेक्स पार्ट आहे, अपेक्स पार्ट, तर सपोज हा या ठिकाणी ओपन झालाय, हा इथे ओपन झालाय, हा इथे ओपन झालाय, तर हा जो पार्ट आहे जिथे मेडुलरी पिरामिड ओपन होतात, या पार्टला म्हणायचं रिनल पॅपिला. याला काय म्हणू आपण, अजून एक नाव देऊ आपण, रिनल पॅपिला. आपल्याला सगळे पार्ट्स आणि फ्लो ऑफ युरिन पण समजून घ्यायचं. तर हा पार्ट कोणता आहे, रिनल पॅपिला. मेडुलरी पिरामिड ओपन इंटू, कशामध्ये ओपन होतील, रिनल म्हणजे किडनी, बरोबर. पॅपिला, पॅपिला, पॅपिला नाव ध्यानात ठेवावं लागेल. आणि हे जे रिनल पॅपिला आहे, हे जे रिनल पॅपिला आहे, दे आर गेट प्रोजेक्टेड इनटू कप लाईक कॅलायसेस, कप स्ट्रेच, कप लाईक स्ट्रक्चर, कॅलायसेस, विच इज फॉर्म बाय द फनेल शेप पेल्विस विच कंटिन्यू आउट ॲज अ युरेटर. आता इथे एनसीआरटीने है ना एका सेंटेन्स मध्ये सगळे पॉईंट कव्हर करून घेतले. आपण याला ब्रेक करू आणि याला समजून घेऊ. तर आपल्याला काय समजलं, यस मेडुलरी पिरामिड, मेडुलरी पिरामिड कशामध्ये ओपन होतील, मेडुलरी पिरामिड, यस मेडुलरी पिरामिड आहे, पिरामिड ओपन होतील, काय सांगितलं मी, दे विल गेट ओपन इनटू पॅपिला, रिनल पॅपिला. कशामध्ये ओपन होतील, रिनल पॅपिला मध्ये. आता रिनल पॅपिला कशामध्ये ओपन होईल, रिनल पॅपिला ओपन्स इंटू मायनर कॅलायसिस, मायनर गॅलायसिस. आणि मायनर गॅलायसिस कशामध्ये ओपन होतील, मायनर गॅलायसिस ओपन्स इंटू मेजर गॅलायसिस. कशामध्ये, मेजर गॅलायसिस. सर आता हे आम्हाला समजलं, तुम्ही म्हटलं मेड्युलरी पिरामिड ओपन झाले है ना रिनल पॅपिला मध्ये, तेवढं समजलं. पण तुम्ही पुढे जे सांगताय ते आम्हाला समजत नाहीये. मायनर गॅलायसिस कोणते, मेजर गॅलायसिस कोणते, डायग्राम तुम्ही काढली आहे, पण लक्षात घ्या है ना. आता हा जो या ठिकाणी पॅपिला आहे, पॅपिला येलो येलो कलर स्ट्रक्चर मध्ये ओपन झालाय. हा येलो कलर स्ट्रक्चर कोणता आला, मायनर गॅलायसिस. मायनर कॅलिक्स, एक जर असेल तर कॅलिक्स, आणि खूप सारे असतील तर प्लुरल फॉर्म कॅलायसिस है ना. तर हा काय, हा एक मायनर कॅलिक्स आहे, बरोबर. आणि हे दोन मायनर कॅलिक्स मिळून हा कम्प्लीट, हा काय झाला, एक मेजर कॅलिक्स. समजतं सर्वांना, बरोबर. इथे आपण काय म्हणतोय, यस अंडरस्टँड करा. आता हा काय एक मायनर कॅलिक्स, हा काय एक मायनर कॅलिक्स, हा काय मायनर कॅलिक्स, आणि हे तिन्ही तिन्ही मिळून एवढं जे स्ट्रक्चर आहे, हे काय झालं, मेजर कॅलिक्स, बरोबर है ना. इथे आपण बघतोय हा कोणता स्ट्रक्चर झाला, मायनर गॅलिक्स. हा कोणता स्ट्रक्चर झाला, मायनर गॅलिक्स. आणि दोन्ही मिळून हा कम्प्लीट स्ट्रक्चर, हा कोणता आला, मेजर गॅलिक्स. तर तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय है ना, की यस मेडुलरी पिरामिड जे ओपन होत आहेत रिनल पॅपिला, आणि फायनली रिनल पॅपिला जे ओपन होत आहे ते कशामध्ये ओपन होत आहे, कॅलिक्स मध्ये है ना. कॅलिक्स मध्ये एक सिंगल असेल तर कॅलिक्स, खूप सारे असतील तर कॅलायसिस म्हणतो आपण. सुरुवातीला काय आहे, मायनर, छोटा गॅलिक्स आहे, मायनर गॅलिक्स. आणि मायनर गॅलिक्स जेव्हा युनाइट होतील तेव्हा एक मोठा कॅलायसिस बनेल, कॅलिक्स बनेल, तर त्याला आपण काय म्हणतोय, मेजर कॅलिक्स. समजलं, ज्यांना नाही समजलं परत एकदा सांगतो, अंडरस्टँड करा है ना. मेडुलरी पिरामिड्स आहे, मेडुलरी पिरामिड्स ओपन होतील कशामध्ये, रिनल पॅपिला. रिनल पॅपिला कशामध्ये ओपन होईल, मायनर गॅलिक्स. आणि मायनर गॅलिक्स युनाइट होऊन काय बनेल, मेजर गॅलिक्स. आणि फायनली हे जे मेजर गॅलिक्स आहे, फायनली हे जे मेजर गॅलिक्स आहे, तर फनेल शेप स्ट्रक्चर, फनेल शेप स्ट्रक्चर मध्ये ओपन होतील. याला आपण म्हणतोय पेल्विस. पण किडनीचा पेल्विस आहे, तर याला आपण काय म्हणू, रिनल पेल्विस. यस तुम्ही बघितलंय का, जर तुम्ही लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट केला असेल तर फिल्टर करण्यासाठी एक ट्रँग्युलर शेप स्ट्रक्चर असतो है ना, फ्लास्क, त्याच्यामध्ये आपण ठेवतो. सपोज एक बिकर आहे, त्या बिकरवर आपला जो फनेल ठेवला, फनेल शेप स्ट्रक्चर. तर फनेल म्हणजे काय, फिल्टर करण्यासाठी वापरतो. आणि मग वरतून आपण एखादं सॅम्पल टाकतो आणि त्याच्यामध्ये फिल्टर पेपर टाकतो फनेलमध्ये, तर ते फिल्टर होऊन खाली कलेक्ट होतो है ना. तर यस असा एक या ठिकाणी फनेल शेप स्ट्रक्चर आहे. आणि हा फनेल शेप स्ट्रक्चर, याच्यामध्ये युरिन कलेक्ट होईल है ना सुरुवातीला. तर याला आपण काय म्हणतोय, रिनल पेल्विस. सो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज व्हॉट, रिनल पेल्विस. समजतंय बघा. हा कोणता पार्ट होता, कॉर्डेक्स. हा कोणता पार्ट आहे, मेडुला. मेडुलाला आपण डिवाइड केलाय कशामध्ये, मेडुलरी पिरामिड्स. मेडुलरी पिरामिड्स या ठिकाणी ओपन होतील कशामध्ये, पॅपिला. पॅपिला कशामध्ये ओपन होईल, मायनर गॅलिक्स. मायनर गॅलिक्स कशामध्ये ओपन होईल, मेजर गॅलिक्स. मेजर गॅलिक्स कशामध्ये ओपन होईल, पेल्विस. पेल्विस कशामध्ये ओपन होईल, युरेटर. दिस इज द फ्लो ऑफ युरिन. हा कशाचा आहे, युरिनचा फ्लो आहे.
है ना. आणि हे काय इंटरनल पार्ट्स आहेत. कोणाचे इंटरनल पार्ट्स आहेत? बरोबर, तर किडनीचे. है ना. कोणाचे इंटरनल पार्ट्स आहेत? किडनीचे. द रिनल पिरामिड आर सेपरेटेड. व्हेरी इम्पॉर्टंट. आता एक ऍडिशनल पार्ट आहे आणि याच्यावर भरपूर क्वेश्चन आहे. पीवायक्यू मध्ये विचारलंय. काय म्हटलंय तुम्हाला पहिले समजून घ्या. रिनल, कोणता क्वेश्चन विचारला होता ते आपण बघू. रिनल पिरामिड्स दे आर सेपरेटेड बाय अ प्रोजेक्शन ऑफ द कॉर्टेक्स अँड इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॉलम्स ऑफ बर्टिनी. याला आपण काय म्हणतो? है ना, कॉलम्स ऑफ बर्टिनी किंवा रिनल कॉलम. डायग्राम मध्ये बघा. बरोबर है ना. तर यस, इथे हा तुम्हाला एरो दाखवलाय. हा जो एरो आहे, तर यस आपण या ठिकाणी काय म्हणतो याला? याला आपण नाव देऊ कॉलम्स ऑफ बर्टिनी. ज्यांना अजूनही नाही समजलं मी सांगतो, इकडे लक्ष द्या. सपोज हा काय आहे? हा मेड्युलरी पिरामिड आहे. हा काय आहे? हा मेड्युलरी पिरामिड आहे. पण याच्या आतमध्ये जी जागा आहे, याच्या आतमध्ये कोणाचा भाग एंटर झालेला आहे? कॉर्टेक्सचा. सो कॉर्टेक्स इज प्रेझेंट इन बिटवीन मेड्युलरी पिरामिड. समजता मी काय बोलतोय? है ना. आता हा एक मेडुलरी पिरामिड आहे, पण याच्या आतमध्ये कोणता भाग आलेला आहे? कॉर्टेक्सचा. यांच्या आतमध्ये कोणता भाग आलेला आहे? कॉर्टेक्सचा. इथे कोणता भाग आहे? कॉर्टेक्सचा. तर हा पार्ट कोणाचा आहे? कॉर्टेक्सचा. पण तो कुठे एंटर झालाय? इन बिटवीन मेडुलरी पिरामिड. इनसाइड मेडुलरी पिरामिड नाही म्हणत आम्ही. मेडुलरी पिरामिडच्या आतमध्ये नाहीये. दोन मेडुलरी पिरामिडच्या आतमध्ये जी जागा आहे, जी एम्प्टी स्पेस आहे, त्याच्यामध्ये कोणाचा भाग आलेला आहे? कॉर्टेक्सचा. द पार्ट ऑफ कॉर्टेक्स विच इज प्रेझेंट इन बिटवीन मेडुलरी पिरामिड. दोन मेडुलरी पिरामिडच्या आतमध्ये जी स्पेस आहे, त्या ठिकाणी कॉर्टेक्सचा जो भाग आहे, तर त्याला आपण नाव देतो कॉलम. कॉलम्स ऑफ बर्टिनी. हा कॉलम आहे. कोणाचा कॉलम आहे? कॉर्टेक्सचा. है ना. हा कोणाचा कॉलम आहे? कॉर्टेक्सचा. म्हणून याला आपण काय म्हणतोय? कॉलम्स ऑफ बर्टिनी. सर बर्टिनी कुठून आलं? बर्टिनी, इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्याने शोध लावला. पहिले काय वाटायचं सायंटिस्टला? एवढा एवढा भाग डायरेक्ट कोणता आहे? कॉर्टेक्सचा. आणि त्याच्या आतमधला भाग कोणता आहे? मेडुलाचा. पण बर्टिनीने काय सांगितलं? नाही, तसं नाहीये. ठीक आहे, हा भाग कॉर्टेक्सचा, पण कॉर्टेक्सचा काही भाग आतमध्ये प्रोजेक्ट झालाय, आतमध्ये प्रेझेंट आहे, मेड्युलरी पिरामिडच्या इन बिटवीन प्रेझेंट आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? सो व्हॉट इज कॉलम्स ऑफ बर्टिनी? कॉलम्स ऑफ बर्टिनी कोणाचा भाग आहे? कॉर्टेक्सचा भाग आहे का मेडुलाचा भाग? व्हॉट इज युअर ओपिनियन? इट इज अ पार्ट ऑफ कॉर्टेक्स. The part of cortex which is get present inside the medullary pyramid, which is present in between the medullary pyramid, it is called as what? Columns of Burdini. है ना. तर क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे, द पार्ट ऑफ कॉर्टेक्स विच इज प्रेझेंट इन साइड द, है ना, या ठिकाणी यस आपण म्हणतोय कशामध्ये? मेड्युलरी पिरामिड्स डायरेक्टली. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव काय आहे? कॉलम्स ऑफ बर्टिनी. किंवा त्याला दुसरं एक नाव आहे. काय नाव आहे? रिनल कॉलम. दोन नाव आहे, आणि दोन नाव असले म्हणजे तो टॉपिक कसा असतो? इम्पॉर्टंट. तो पॉईंट कसा असतो? इम्पॉर्टंट. त्याच्यावर क्वेश्चन येतात. बरोबर. द प्रोसेस ऑफ पासिंग आउट युरिन. आता काय बनलं? सगळं युरिन कुठे कलेक्ट झालं? पेस मध्ये. बरं. काय असतात? नेफ्रॉन. काय असतात? नेफ्रॉन, ज्यामध्ये युरिन बनतं. मग ते येईल पॅपिला जाईल, मेजर गॅलेक्सी युरेटर मध्ये. युरेटर मधून कुठे जाईल? टँकर मध्ये, ब्लॅडर मध्ये, आणि मग या ठिकाणी थ्रू द युरिन मॅच्युरेशन. एक नाव देतो. याच्यासाठी कोणतं नाव? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ पासिंग आउट ऑफ युरिन, एक्सपेलिंग ऑफ. कोणता अनाटॉमिकल वर्ड वापरतो? यस, हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? मिक्चुरेशन. समजलं सर्वांना? यस. है ना. आपण या ठिकाणी काय म्हणतोय? पॅपिलरी डक्ट. कॅन यू शो वेअर इट इज द पॅपिलरी डक्ट? पॅपिलरी डक्ट कुठे? सो दिस इज द पार्ट.
हा जो पार्ट आहे हा कोणता पार्ट आहे? पॅपिलरी डक्ट. ज्याच्यामध्ये काय ओपन होतं? मेडुलरी स्टिअर आहे. त्याच्यानंतर पॅपिलरी डक्ट कशामध्ये ओपन होतात? हा कोणता पार्ट आहे? मायनर गॅलेक्स. हा कोणता पार्ट आहे? मायनर गॅलेक्स. आणि मायनर गॅलेक्स इथे युनाइट होतोय हा आणि हा हा एक पार्ट. बरोबर. हा कोणता पार्ट झाला? मेजर गॅलेक्स. यस, हा मायनर गॅलेक्स आहे, हा मायनर गॅलेक्स आहे. हे युनाइट झाले. हा कोणता पार्ट झाला? मेजर गॅलेक्स. हा मायनर गॅलेक्स आहे, हा मायनर गॅलेक्स आहे. हा कोणता पार्ट झाला? मेजर गॅलेक्स. आणि मेजर गॅलेक्स फायनली फायनली कुठे युनाइट होतो? पेल्विस. आणि पेल्विस फायनली कुठे युनाइट होतो? युरेटर. तर आता तुम्ही सर्वांनी काय करा, एक फ्लो ऑफ युरिन काय नोट डाऊन करून घ्या. बरोबर. व्हॉट इज द फ्लो ऑफ युरिन? तुमच्या नोटबुक मध्ये काय नोट डाऊन करून घ्यायचं तुला है ना. बाकी सगळं नोट्स मध्ये दिलेलं आहे आणि नोट्स मला रेडीमेड भेटतील. जसं तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाईल तुम्हाला यस एक बुक भेटेल नोट्सचं है ना. त्याच्यामुळे नोट्स लिहिण्याची गरज नाही. जेवढं मी सांगतो तेवढंच लिहायचं आहे बस. बाकी सगळं रेडीमेड भेटेल. सॅक भेटेल, पाण्याची बॉटल भेटेल. पाण्याची बॉटल आणली का सर्वांनी सर्वांनी घेऊन येत चला है ना. जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आणत चला. पाण्याची बॉटल भरपूर पाणी प्या. तुम्ही जे पाणी पिताय कमीत कमी किती प्यायला पाहिजे रोज? 5 ते 6 लिटर. आणि मग त्याचा फ्लो काय आहे? बरोबर. ते कसं बाहेर जाईल है ना. तर यस या ठिकाणी युरिन तयार कुठे होते? नेफ्रॉन मध्ये. बरोबर. युरिन इज गेट प्रोड्यूस इनटू नेफ्रॉन. नेफ्रॉन इज काय? सेल ऑफ किडनी, युनिट ऑफ किडनी. समजतं का सर्वांना? बरोबर. नेफ्रॉन काय आहे? युनिट ऑफ किडनी, सेल ऑफ किडनी. बरोबर है ना. एकदा असंच झालं होतं. काय झालं होतं? बरोबर है ना. 11वीचं पहिलं लेक्चर है ना. एक स्टुडंट आला. पहिलं लेक्चर होतं. बरोबर. आणि तुम्ही 11वीत आहे, तुमचं कॉलेज अजून सुरू झालं नाहीये है ना. कॉलेज सुरू झाल्यावरची गोष्ट होती. कॉलेजमध्ये गेला. बरोबर. एक्साइटेड की 11वीचं कॉलेज आहे है ना. यंग अँड एनर्जेटिक. बरोबर है ना. काहीतरी करू. बरोबर. आपल्याला जीवनात काहीतरी करायचंय. एकदम इंटरेस्ट आहे. लक्ष देऊ. बरोबर. लेक्चर मध्ये असं बसला. पहिलंच लेक्चर झालं बायोचं. बरोबर. इंटरेस्ट होत झाला बायो मध्ये. सरांनी सांगितलं सेल. सेल म्हणजे काय? मराठीमध्ये काय म्हणतो आपण सेलला? पेशी. व्हेरी गुड. बरोबर. सेलला काय म्हणतो आपण? पेशी. समजलं त्याला? बरोबर. वा, बायोच्या सरांनी सांगितलं सेल म्हणजे पेशी. मी बरोबर. लगेच दुसरं लेक्चर झालं, बायोचं लेक्चर झालं. बरोबर. दुसरं लेक्चर झालं फिजिक्सचं. फिजिक्सच्या सरांनी सांगितलं सेल. सेल म्हणजे काय? बॅटरी. फिजिक्स मध्ये सेल काय असतं? बॅटरी. तो कन्फ्युज झाला. बायोचे सर वेगळे सांगताय, फिजिक्सचे सर असेल. बरोबर है ना. ठीक आहे. सेल म्हणजे बॅटरी. बॅटरी पण ध्यानात ठेवतो. बरोबर. लगेच इंग्लिशचं लेक्चर झालं तिसरं. बरोबर. इंग्लिशचं लेक्चर झालं. सरांनी सांगितलं सेल. सेल म्हणजे जेल. इंग्लिश मध्ये सेल म्हणजे काय असतं? क्लोज रूम, पॅक रूम, कंपार्टमेंट. बरोबर. जेल. 3-4 मिनिंग सांगून दिले सरांनी है ना. सेल म्हणजे कंपार्टमेंट, सेल म्हणजे क्लोज रूम, सेल म्हणजे जेल. तो कन्फ्युज झाला. बरोबर. तसं मॅथ नव्हतं. मॅथ साठी त्याने ऑप्शन घेतलं होतं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स घेत होतो ऑप्शन त्याने. इकॉनॉमिक्सचं लेक्चर होतं नंतर. बरोबर. सर आले. सरांनी सांगितलं सेल. सेल. सेल म्हणजे विक्री. SELL. सेल म्हणजे काय? विक्री. बस म्हणे आता नाही करायचं लेक्चर. चाललो म्हणे मी आता. बस. प्रत्येक जण येतोय काहीतरी एक शब्दाचा वेगवेगळा मी काय ध्यानात ठेवू? मी सेल म्हणजे पेशी ध्यानात ठेवू का? बॅटरी ध्यानात ठेवू का? जेल ध्यानात ठेवू का? विक्री ध्यानात ठेवू? मला नाही शिकायचं म्हणे. चाललो म्हणे मी एकदम टेन्शन मध्ये, कन्फ्युज मध्ये. बरोबर. निघून गेला कॉलेजमधून. पुढचे लेक्चर नाही गेले. चालला रस्त्याने रिटर्न. बरोबर. रिटर्न मध्ये एका दुकानाकडे लक्ष गेलं. दुकान माईकवर ओरडत होता दुकानदार है ना. सेल आहे, सेल आहे, सेल आहे, डिस्काउंट आहे, सेल आहे, सेल आहे. सेल म्हणजे काय? डिस्काउंट. घरी बिलकुल झोपून राहिला, पांघरून घेऊन झोपून राहिला. काही जेवला नाही, काही नाही. बरोबर है ना. मी संध्याकाळी मित्र आला त्याच्या घरी. अरे तुला काय झालं? एकदम निघून गेला तू. मग त्याने सांगितली सगळी स्टोरी है ना. म्हणे सर म्हणतो एक पेशी, एक म्हणतो बॅटरी, एक म्हणतो काय जेल है ना. बरोबर. एक म्हणतो विक्री. मी रस्त्याने येत होतो म्हणे डिस्काउंट. नेमकं काय म्हणे सेल म्हणजे? अरे मित्र म्हणे हे काहीच नाही म्हणे, हे काही नसतं म्हणे. असं काहीच नाही. तो काय म्हणतो? सेल म्हणजे मोबाईल. मोबाईलला काय म्हणतो आपण? सेलफोन है ना. बरोबर. सेल म्हणजे काय म्हणे? मोबाईल. बरोबर. असं होतं है ना. तुम्ही 11वीला अजून कॉलेजला गेले नाहीये. सो बी रेडी फॉर सच है ना इन्सिडन्स. असं होऊ शकतं. कन्फ्युज नाही व्हायचं है ना. तर प्रत्येक ठिकाणी काय असतो? मिनिंग वेगळा असतो. बरं.
त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं का? बरोबर, टेन्शन नाही घ्यायचं है ना, इट हॅपन्स. तर आपण काय म्हणतो, सेल, कोणाची सेल? किडनीची सेल. बरोबर है ना, किडनीची सेल कोणती सेल आहे? हा, कोणती असते? नेफ्रॉन. किडनीच्या सेलला काय म्हणायचं? नेफ्रॉन. लिव्हरच्या सेलला काय म्हणायचं? लिव्हरच्या सेलला काय म्हणायचं? हिपॅटोसाइट. ब्रेनच्या सेलला काय म्हणायचं? बरोबर, न्यूरॉन. है ना, ब्रेनच्या सेलला काय म्हणायचं? सर तुम्ही अजून कन्फ्युज करता आता. बरोबर, ठीक आहे, जाऊ दे. है ना, आपण किडनीवर फोकस करू. ऍट ए टाइम एका गोष्टीवर फोकस करा. लिव्ह इट. बरोबर, नेफ्रॉन. तर नेफ्रॉन मध्ये काय होईल? युरिन तयार होईल. कशी तयार होईल आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. है ना, आणि मग एकदा युरिन तयार झाली नेफ्रॉन मध्ये, तर ती कुठे जाईल? कलेक्टिंग डक्ट मध्ये. खूप सारे नेफ्रॉन एकत्र येतील आणि मग काय बनेल? कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्ट मधून युरिन कुठे जाईल? बोलत चला. मेड्युलरी पिरामिड्स. कुठे जाईल? मेड्युलरी पिरामिड्स. मेड्युलरी पिरामिड्स मधून कुठे जाईल? बोलत चला. रिनल पॅपिला. रिनल पॅपिला मधून कुठे जाईल? मायनर कॅलिक्स. मायनर कॅलिक्स मधून कुठे जाईल? मेजर कॅलिक्स. मेजर कॅलिक्स मधून कुठे जाईल? युरेटर. युरेटर मधून कुठे जाईल? कुठे जाईल? ब्लॅडर. ब्लॅडर मधून कुठे जाईल? युरेथ्रा. आणि युरेथ्रा मधून कुठे जाईल? आउटसाइड. आणि युरिन जेव्हा आउटसाइड जाईल बाहेर, है ना, यस, बॉडीच्या बाहेर, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्या प्रोसेसला? युरिन पासिंग आउट ऑफ युरिन, इट इज कॉल्ड ॲज मिक्चुरेशन. त्याला काय म्हणायचं? मिक्चुरेशन, युरिनेशन. बरोबर है ना. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पाणी प्याल, तेव्हा या ठिकाणी काय होणार आहे? युरिनचा फ्लो असणार आहे. दिस इज फ्लो ऑफ युरिन. फ्लो ऑफ युरिन. सर काय करून ठेवलं आम्हाला समजत नाहीये, है ना. नेफ्रॉन. नेफ्रॉन नंतर काय? कलेक्टिंग डक्ट. सर तुमचं एक तर अक्षर समजत नाही सर. कलेक्टिंग डक्ट नंतर काय आहे? मेड्युलरी पिरामिड. सब नीट लिहा ना. मेड्युलरी पिरामिड. मेड्युलरी पिरामिड नंतर काय असेल? पॅपिला. पॅपिला नंतर काय असेल? मायनर गॅलिक्स. मायनर गॅलिक्स नंतर काय येईल? मेजर गॅलिक्स. नीट लिहा ना सर. बरोबर, मेजर गॅलिक्स. मेजर गॅलिक्स नंतर काय असेल? युरेटर. नंतर काय? ब्लॅडर. आणि फायनली युरेथ्रा. सो दिस इज द फ्लो ऑफ किडनी. फ्लो ऑफ युरिन. हा काय आहे? फ्लो ऑफ युरिन. तर आज सर्वांनी ऍटलिस्ट इंटरनल पार्ट्स ऑफ द किडनी समजून घेतले. आज या ठिकाणी अजून काय समजून घ्यायचं? फ्लो ऑफ युरिन. युरिनचा फ्लो काय? नेफ्रॉन. नेफ्रॉन नंतर कलेक्टिंग डक्ट, नंतर मेड्युलरी पिरामिड, नंतर पॅपिला, नंतर मायनर गॅलिक्स, नंतर मेजर गॅलिक्स, नंतर काय? यस, या ठिकाणी युरेटर. फायनली काय? ब्लॅडर. ब्लॅडर नंतर लास्ट पॉइंट काय? युरेथ्रा. है ना, युरेथ्रा. सो दिस इज द फ्लो ऑफ यस, हियर वी कॅन से युरिन. है ना. तर फ्लो ऑफ युरिन ध्यानात ठेवा. बरोबर, इंटरनल स्ट्रक्चर आपण आज किडनीचं समजून घेतलंय. आता बाकीचे जे पार्ट्स आहेत, कोणते कोणते पार्ट्स आहेत, नीट लिहून देऊ का सर्वांना? परत एकदा नीट लिहून देतो. ज्यांना समजत नाहीये परत एकदा लिहून देतो. है ना, यस. फ्लो ऑफ युरिन काय? सगळ्यात पहिले नेफ्रॉन. नेफ्रॉन नंतर तुम्ही सांगा ज्यांनी लिहिलंय. बोलत चला. काय असणार आहे? कलेक्टिंग. यस, कलेक्टिंग डक्ट. करेक्ट आहे. नंतर काय? मेड्युलरी. मेड्युलरी पिरामिड. मेड्युलरी पिरामिड नंतर काय? काय? पॅपिला. पॅपिला नंतर काय? बोला. मायनर कॅलिक्स. मायनर कॅलिक्स नंतर काय? मेजर कॅलिक्स. नंतर काय? बोला. रिनल पेल्विस. नंतर काय? युरेटर. नंतर काय? ब्लॅडर. ब्लॅडर नंतर काय? युरेथ्रा. ऍटलिस्ट एवढं लिहून घ्या. नंतर डायरेक्टली आउटसाइड. तर दिस इज द फ्लो ऑफ युरिन. हा काय आहे? फ्लो ऑफ युरिन. क्लिअर आहे? आता लिहिता येईल सर्वांना. नोट डाऊन करून घ्या ज्यांनी नोट डाऊन केलेलं नाहीये. हे ध्यानात ठेवा. हे पार्ट करा. इंटरनल स्ट्रक्चर आज आपण काय समजून घेतलंय? सगळे पार्ट्स. आणि आज आपण काय समजून घेतलं? फ्लो ऑफ युरिन. आपल्याला आता बाकीचे बघायचे एक्सटर्नल, म्हणजे युरेटर काय, ब्लॅडर काय, युरेथ्रा काय, है ना, हे सर्व पार्ट्स आता आपण है ना या ठिकाणी उद्याच्या लेक्चर मध्ये अंडरस्टँड करू. आज ऍटलीस्ट इंटरनल पार्ट्स ऑफ द किडनी आणि फ्लो ऑफ युरिन एवढं जरी समजून घेतलं
तरी इनफ आहे. पण जेवढं समजून घेता तेवढं परफेक्टली समजून घ्या, कारण संडेला वॉर आहे, वीकली वॉर टेस्ट आहे, युअर ऑन मिशन, यू ऑल आर कमांडोज. सो बी रेडी, टाइम टेबल बनवा. बरोबर, मी शेअर करतो तुम्हाला टॉपरचे टाइम टेबल कसे असतात. आपण स्वतःचा टाइम टेबल आपण स्वतः बनवायचं, आपल्याला जो फिजिबल असेल त्याप्रमाणे. पण मी एक एक्झाम्पल म्हणून टॉपरचे टाइम टेबल शेअर करतो, है ना. डीएनआरपी स्टार्ट करू आपण. कधीपासून स्टार्ट करायची, कधीपासून करायची सांगा. तुम्ही सांगाल तेव्हा रात्री डीएनआरपी होईल. कसं कनेक्ट करायचं सगळ्यांना समजलंय आता. यस, कधीपासून स्टार्ट करायची सांगा. 8:30 रोज रात्री 8:30 ते 9. बोला कधीपासून स्टार्ट करायची. बोला लवकर, कधीपासून स्टार्ट करायची. रीडिंग स्टार्ट करू आपण. एनसीआरटी टेक्स्टबुक अवेलेबल करा. या वीक मध्ये अवेलेबल करा. नेक्स्ट वीक पासून स्टार्ट करू आपण, काय हरकत है ना. नेक्स्ट वीक 1 तारखेपासून स्टार्ट करू. बरोबर डीएनआर, है ना. तर यस, अशा प्रकारे आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलेलं आहे, है ना. द फ्लो ऑफ युरिन, अशा प्रकारे आपण अंडरस्टँड केलंय सगळे पार्ट्स. आता आपण या ठिकाणी जाऊ. नेक्स्ट पार्ट कोणता आहे आपला, बरोबर, है ना. तर दॅट इज युरेटर. पण त्याच्या आधी 1-2 पॉईंट आहे. काय म्हटलंय, यस काय म्हटलंय, व्हॉट डू किडनी इन अवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये किडनीचं काय फंक्शन आहे. सो किडनी आर द चीप एक्सक्रीटरी ऑर्गन, है ना. एकतर एक्सक्रिशन करेल, युरिन बनवेल, अँड इट ऑल्सो गोइंग टू मेंटेन ऍसिड बेस बॅलन्स, ऍसिड बेस बॅलन्स. आणि बाकीचे कोणते पार्ट आहे मग आता, ब्लॅडर, युरेटर, है ना. तर हे सर्व आपण ठीक उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू. रिमेनिंग पार्ट ऑफ द एक्सक्रीटरी सिस्टम. काही डाऊट असेल विचारायचं. येस, यू कॅन लिव्ह, जाऊ शकता, जाऊ शकता. यू कॅन लिव्ह, तुमच्या क्लास निघा. लवकर निघून जायचं 8:50 बरोबर निघून जायचं तुम्ही. तुमचा पुढे ज्यांचा कनेक्टिंग क्लास आहे ना, त्याने निघून जायचं. बरोबर, यस, जा, यू कॅन लिव्ह. अभ्यास करा, मेहनत घ्या. ज्यांचे काही डाऊट्स असतील शेअर करत चला, है ना. काय तुमचे पॉइंट्स असतील विचारत चला. बरोबर. फिजिक्सचा क्लास कुठे लावलाय तुम्ही सगळ्यांनी, ठीक.